चला विश्वाच्या एका खूप मोठ्या रहस्याचा छडा लावूया. हा तपास म्हणजे एका वैश्विक गुप्तहेर कथेपेक्षा कमी नाही. कल्पना करा, एक अशी अज्ञात शक्ती आहे जी आपल्या संपूर्ण विश्वाला सतत एकमेकांपासून दूर ढकलत आहे, आणि तेही प्रचंड वेगाने. याच शक्तीला शास्त्रज्ञ म्हणतात डार्क एनर्जी. पण ही आहे तरी काय? हेच ते कोडं आहे जे आपल्याला सोडवायचंय. आता बघा, असं मोठं रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला काहीतरी जबरदस्त साधनं लागणार, बरोबर? आणि इथेच एंट्री होते नासाच्या नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोपची. साधारण 2026 पर्यंत ही अवकाशात झेपावेल, आणि ह्या तपासामधली आपली मुख्य गुप्तहेर हीच असणार आहे. तर मग चला आपल्या तपासाची फाईल उघडूया. केस नंबर 1, रहस्यांनी भरलेलं आपलं विश्व. तर ही जी रोमन टेलिस्कोप आहे ना, ही काही साधीसुधी दुर्बीण नाही. ती खास ह्याच कामासाठी, म्हणजे डार्क एनर्जीचं स्वरूप काय आहे आणि विश्वाच्या असाच काही मोठ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तयार करण्यात आली आहे. हो, आता आपल्या गुप्तहेराला म्हणजे रोमनला ही केस सोडवण्यासाठी काहीतरी पुरावे तर लागणार ना? पाहूया ते पुरावे कोणते आहेत. या पुराव्यांपैकी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे टाईप IA सुपरनोवा. यांना आपण विश्वातले कॉस्मिक लाईट हाऊस किंवा मानक मेणबत्त्या म्हणू शकतो. यांचं वैशिष्ट्य असं की यांची मूळची चमक किती असते हे आपल्याला अगदी पक्क माहीत असतं. मग झालं, ते आपल्याला इथून किती अंधुक दिसतायत यावरून त्यांचं अंतर अगदी अचूक मोजता येतं. आणि दुसरा पुरावा आहे रेड शिफ्ट. आता हे समजायला अगदी सोपं आहे. जसं एखादी ॲम्ब्युलन्स आपल्यापासून दूर जाताना तिच्या सायरेनचा आवाज बदलतो, खेचल्यासारखा वाटतो, अगदी तसंच जेव्हा एखादी आकाशगंगा आपल्यापासून दूर जाते तेव्हा तिच्यातून येणारा प्रकाश तांबला जातो आणि लाल रंगाकडे झुकतो. यालाच रेड शिफ्ट म्हणतात. तर मग शास्त्रज्ञ काय करतात? ते या दोन्ही गोष्टींना एकत्र आणतात. म्हणजे बघा, एकीकडे सुपरनोवा किती दूर आहे हे कळतं, आणि दुसरीकडे रेडशिफ्टमुळे ती आकाशगंगा किती वेगाने दूर जातीये हे कळतं. या दोघांना जोडून विश्वाच्या विस्ताराचा पूर्ण इतिहासच आपल्यासमोर उभा राहतो. प्रक्रिया सोपी आहे. सुपरनोवा शोधा, त्याची चमक मोजा, रेडशिफ्ट मोजा, आणि त्यातून अंतर आणि वेग काढा. पण प्रत्येक तपासात काहीतरी अडचण येतेच, आणि इथेही एक मोठं आव्हान आहे. ते म्हणजे पुराव्यांची प्रचंड संख्या. आता आकडा ऐका, रोमन टेलिस्कोप तिच्या सर्वेक्षणात तब्बल 10,000पेक्षा जास्त सुपरनोवा शोधणार आहे. विचार करा, 10,000. एवढ्या सगळ्या पुराव्यांचं विश्लेषण करणं हेच एक खूप मोठं आव्हान आहे. आणि आव्हान फक्त संख्येचं नाहीये, तर पक्षपातीपणाचं सुद्धा आहे. होतं काय की ज्या आकाशगंगा जास्त तेजस्वी असतात ना, त्यांचा रेडशिफ्ट मोजणं सोपं जातं. आता जर आपण फक्त सोपे पुरावेच निवडले, म्हणजे फक्त तेजस्वी आकाशगंगाच पाहिल्या, तर आपल्या विश्लेषणात एक प्रकारचा सिलेक्शन बायस येईल, आणि यामुळे डार्क एनर्जीबद्दलचे आपले अंतिम निष्कर्ष अक्षरशः चुकीचे ठरू शकतात. तर मग ह्या समस्येवर उपाय काय? आपल्या गुप्तहेर रोमनकडे असे कोणते खास फॉरेन्सिक टूल्स आहेत ज्यामुळे हा पक्षपातीपणा टाळता येईल? रोमनकडे 2 प्रमुख हत्यार आहेत. एक आहे प्रिझम आणि दुसरं आहे ग्रिझम. तुम्ही यांना कॉस्मिक बारकोड स्कॅनर समजू शकता. ह्यांचं काम आहे सुपरनोवा आणि त्यांच्या मूळ आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशाचा बारकोड वाचणं आणि त्यातून माहिती काढणं. चला तर मग आता खरं फॉरेन्सिक काम सुरू करूया आणि पाहूया की यापैकी एक महत्त्वाचं उपकरण म्हणजे ग्रिझम नेमकं किती प्रभावी आहे. आणि या विश्लेषणातून काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या आहेत. बघा, ग्रिझमची रेडशिफ्ट मोजण्याची क्षमता आकाशगंगेच्या तेजस्वितेवर अवलंबून आहे. ज्या आकाशगंगा खूप तेजस्वी आहेत त्यांच्यासाठी यश मिळण्याचा दर तब्बल 90% आहे. पण जसजशा आकाशगंगा अंधुक होत जातात तसतसा हा दर कमी होतो, अगदी 50%पर्यंत. तर मग प्रिझम, ग्रिझम आणि जमिनीवरच्या दुर्बिणी हे सगळं मिळून आपल्याला किती सुपरनोव्हांची अचूक माहिती मिळेल? तर अंदाजे 6,800. हो, 10,000पैकी सुमारे 6,800. आणि इथेच आपल्याला या तपासातील खरी अडचण दिसून येते. म्हणजे बघा, आपल्याकडे इतकी सगळी आधुनिक उपकरणं असूनही रोमन शोधणारा असलेल्या एकूण सुपरनोव्हांपैकी फक्त निम्म्यांचीच रेडशिफ्ट आपल्याला अचूकपणे मोजता येणार आहे. मग प्रश्न उरतो, त्या बाकीच्या अर्ध्या पुराव्यांचं काय करायचं? आता हे जे 6,800 रेडशिफ्ट्स आपल्याला मिळणार आहेत ते नेमके कुठून येणार?
तर त्यातला सर्वात मोठा वाटा आहे रोमनच्या ग्रिझमचा, जो सुमारे 3,500 आकाशगंगांची माहिती देईल. बाकीचे जमिनीवरील दुर्बिणी आणि रोमनच्या प्रिझममधून येतील. म्हणजे स्टीम वर्क आहे हे. पण आता एका वेगळ्या धोक्याबद्दल बोलूया. याला म्हणतात सिस्टमॅटिक एरर. हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊया. समजा आपल्याकडे एक मोजपट्टी आहे, पण ती थोडी वाकडी आहे. आता विचार करा, जर ती वाकडी मोजपट्टी वापरून आपण कितीही काळजीपूर्वक मोजमाप केलं तरी आपलं उत्तर बरोबर येईल का? नाही, ते प्रत्येक वेळी चुकणारच. मग काय होईल जर रेडशिफ्ट मोजण्याच्या आपल्या क्षमतेबद्दलचा आपला अंदाजच थोडासा चुकीचा असेल तर? आणि हाच तो वाकड्या मोजपट्टीचा धोका आहे. अभ्यासात असं दिसून आले की रेडशिफ्ट मिळवण्याची शक्यता आकाशगंगेच्या वस्तुमानावर कशी अवलंबून आहे याचं मॉडेलिंग करताना जर थोडीशी जरी चूक झाली तर डार्क एनर्जीच्या अंतिम उत्तरामध्ये 40 ते 50% एवढी मोठी चूक होऊ शकते. म्हणजे एक छोटीशी चूक आणि पूर्ण तपासाची दिशा चुकू शकते. तर मग या सगळ्या फॉरेन्सिक कामाचा, या विश्लेषणाचा उपयोग काय? तर याचा उपयोग करून आपण सुरुवातीपासूनच एक निर्दोष तपास योजना आखू शकतो. हे जे विश्लेषण आहे ते का महत्वाचं आहे? कारण यामुळेच रोमन दुर्बिणीसाठी सर्वोत्तम सर्वेक्षण रणनीती काय असावी हे ठरवता येतं. शास्त्रज्ञांना अचूक सिम्युलेशन्स बनवता येतात. तो जो सिलेक्शन बायस आहे तो टाळता येतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामुळे डार्क एनर्जीबद्दल मिळणारे निष्कर्ष खात्रीशीर आणि विश्वासार्ह असतील याची हमी मिळते. थोडक्यात हेच ते पायाभूत काम आहे ज्यावर संपूर्ण मोहिमेचं यश अवलंबून आहे. आणि शेवटी हेच तर विज्ञानाचं खरं सौंदर्य आहे. तपशिलांमध्ये असलेली अचूकताच आपल्याला ब्रह्मांडाबद्दल आत्मविश्वास देते. विश्वातील मोठी मोठी रहस्य ही अशाच प्रकारे अगदी बारकाईने केलेल्या कामामुळेच उलगडली जातात.